वेलकम टू माय चॅनल। आजची रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने केलेले पुरणाचे दिंडे। या व्हिडिओमध्ये पुरण कसे शिजवायचे हेही आपण पाहणार आहोत। हरभऱ्याची डाळ तासभर पाण्यात भिजत घालून त्याच्यामध्येच आपण थोडीशी हळद, थोडंसं तेल टाकून आणि कोमट पाणी टाकून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात। डाळ शिजल्यावर त्यातलं पाणी काढून राहिलेली डाळ फक्त गूळ किंवा साखरेमध्ये चांगली अशी चटका देऊन घेऊ। तयार पुरण आपण पुरण यंत्रातून काढूया। यातच आपण थोडीशी वेलची पावडर वगैरे टाकून मिक्स करून घेऊ। आता आपण पुरणाचे दिंडे करूया। दिंड्यांसाठी आपण कणिक घट्टसरच मळायची, पुरणपोळीसारखी सैलसर मळण्याची गरज नाही। हे असे छोटे छोटे दामटे लाटून घेऊ। याच्यावरती पुरणाचा गोळा ठेवून अशा पद्धतीनं त्याला पूर्णपणे कव्हर करून घेऊ, जो चौकोनी आकाराचा येईल। हेच दिंडे आपण कान्होल्याच्या आकारातही करू शकतो, म्हणजे करंजीच्या आकाराचे। आता हे सर्व दिंडे आपण एका चाळणीला तेल लावून किंवा तूप लावून वाफवून घेऊयात। आणि हीच याची पारंपरिक पद्धत आहे। दिंडे चांगले वाफलेले आहेत। नागपंचमीला गॅसवरती तवा आपण ठेवत नाही, म्हणून हे दिंडे किंवा कान्होले आपण त्या दिवशी बनवतो। याच्यावरती आपण तूप टाकूनही खाऊ शकता। बघा किती छान झालेले आहेत दिंडे। हे पारंपरिक पद्धतीने केलेले दिंडे तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय, थँक यू।